तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील भरपूर अशा महिला भगिनी पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत प्रति 4 महिन्यामध्ये 2000 रुपये याप्रमाणे घेत आहेत। मग अशा महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला भगिनींना पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल, लाडकी बहीण योजनेचा लाभ कन्फर्म तुम्हाला मिळणार आहे। कारण ही योजना प्रति महिन्यासाठी नसून एक नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही राज्य सरकारची योजना आहे। या योजनेअंतर्गत प्रति वर्षासाठी 6000 रुपये दिले जातात। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेमध्ये जर पात्र असाल आणि त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला प्रति वर्षाला मिळत असेल, म्हणजेच की प्रति वर्षाला 6000 रुपये त्या योजनेद्वारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येत असतात आणि लाडकी बहीण योजनेद्वारे तुम्हाला प्रति महिना 1500 रुपये दिले जाते। मात्र जर तुम्ही नमो शेतकरी असो किंवा पीएम किसान योजनेमध्ये जर सक्सेसफुल असाल, म्हणजेच तुमचा अर्ज तिथे पात्र असेल आणि तुम्हाला प्रति वर्षाचे जे 6000 रुपये ते दिले जातात, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे प्रति महिना 1500 रुपये देखील दिले जातात। म्हणजे जर तुम्ही पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना या योजनेमध्ये जर पात्र असाल, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा पात्र आहे, म्हणजेच की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सुद्धा प्रति महिना 1500 रुपये मिळणार आहे। आणि पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे। या योजनेअंतर्गत प्रति वर्षाला 6000 रुपये दिले जाते। तर आता या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत। वार्षिक 12000 रुपये या दोन्ही योजनेअंतर्गत दिले जात आहेत। म्हणजे ही योजना प्रति महिन्यासाठी नाही, राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे, ज्या योजनेअंतर्गत प्रति महिन्याला तुम्ही लाभ घेत असाल 1500 रुपयापेक्षा जास्त, तर अशा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही आहे। म्हणजेच की हे बघा, ज्या महिला प्रति महिना कोणत्या जर सरकारी योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या सरकारी योजनेद्वारे त्या महिलेला जर 1500 रुपये प्रति महिना मिळत असेल, तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही। मात्र जर ती महिला जर वार्षिक योजना असेल, म्हणजे जे वर्षाला पैसे मिळत असेल, जर त्या योजनेमध्ये ती महिला पात्र असेल आणि त्या योजनेमध्ये जर ती महिला पैसे घेत असेल, तर त्या महिलेला मात्र इथे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे प्रति महिन्याला मिळणार आहे। म्हणजे तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कन्फर्म घेणार आहात। कोणतीही शंका तुम्हाला इथे घेण्याची गरज नाहीये। लाडकी बहीण योजनेचा लाभ तर तुम्हाला मिळतच, त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ मिळेल आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ इथे मिळणार आहे। मात्र तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तेवढा मिळणार नाही, परंतु बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ तुम्हाला कन्फर्म मिळेल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जे आहे तुमचा डाऊट क्लिअर केलेला आहे। अशाच पद्धतीच्या विविध महत्त्वपूर्ण अचूक व्हिडिओसाठी आताच आपल्याला चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनावर नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला अपडेट सर्वप्रथम मिळत जातील। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।